समस्या तुमची, बातमी आमची। चाकण वन विभागाच्या वतीने खेड वन परिक्षेत्र, चाकण वन परिक्षेत्र, आपदा मित्र, सर्पमित्र रेस्क्यूअर्स यांच्यासाठी बिबट व मानव संघर्ष व उपाययोजना या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेसाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉक्टर महेंद्र ढोरे व आकाश डोळस यांचे मार्गदर्शन लाभले। खेड वन परिक्षेत्र, चाकण वन परिक्षेत्र येथील अधिकारी व कर्मचारी तसेच रेस्क्यूअर्स यांनी भाग घेतला। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री NM आरुडे वनपाल परसूल, श्री SC आगरकर वनपाल आंबोली, श्री CA नलावडे वनपाल टोकावडे व सर्व वनरक्षक व कर्मचारी वन परिक्षेत्र चाकण व खेड यांनी विशेष परिश्रम घेतले। फळी सोडा जेणेकरून त्याचा पूर्ण मृत्यू होणार नाही। बऱ्याचशा वेळेस विहिरीत एखादा आधार नसेल किंवा एखादा मोटरचा भाग नसेल तर संबंधित व्यक्ती एखादा वायरला ओढतो किंवा दोरी लटकून राहतो, पण ते ठराविक लिमिट राहतो, गमल्यानंतर तो पाण्यात पडतो। त्याच्यामध्ये स्कीपिंग मेंबरला जर माहिती भेटली की तो वन्य प्राणी पडलेला आहे तर समजा त्याला आधाराला फळी सोडा। त्यानंतर आपले वन विभागाचे जे कर्मचारी असतील त्यांना माहिती द्या। त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी त्याचप्रमाणे रेस्क्यू टीम एक पिंजरा घेऊन तिथे येतील आणि त्या बिबट्याला बाहेर काढतील। तर बऱ्याचशा वेळेस पूर्वी काय व्हायचं की ज्या विहिरी असायच्या त्या गावाच्या बाहेर असायच्या आणि पूर्वी कोण काय विहिरीत पिंजरा सोडत नव्हते, पण त्यावेळेस एक पद्धत होती, साधारण 10 वर्षापूर्वी एक शिडी लावून जायची, आपण निघून जायचं, रात्री तो निघून जायचा। आज वन परिक्षेत्र कार्यालय चाकण या ठिकाणी सध्या जुन्नर वन विभागामध्ये मानव आणि बिबट यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण झाला आहे याकरता वन विभागाकडून आमचे माणिकडोहचे जे टीम आहे संपूर्ण डॉक्टरांची टीम या ठिकाणी येऊन बिबटबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या दिलेली आहे। त्याचबरोबर जो मानव आणि बिबट यांच्यातला संघर्ष कमी करण्यासाठीची ज्या काही उपाययोजना आहे या उपाययोजनाही चांगल्या प्रभावीपणे राबवण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षणाचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि यातून खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या चाकण वन परिक्षेत्र असेल, खेड वन परिक्षेत्र असेल, इथल्या सर्व वन कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर रेस्क्यू सदस्य आलेले आहेत, हे सर्वांचं मिळून आम्ही एक आता कार्यक्रम तयार करणार आहोत आणि अशाच पद्धतीचा जनजागृतीचा कार्यक्रम संपूर्ण दोन्ही वनक्षेत्रामध्ये करणार आहोत आणि याने खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार। आज चाकण वन विभागामार्फत चाकणच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये मानव आणि वन्यजीव संघर्ष आणि सध्या समाजामध्ये सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे बिबट या वन्य प्राण्याची वाढती संख्या आणि त्या दृष्टीने मानवाला त्यांच्याशी करावा लागणारा संघर्ष याच्यामध्ये सुलभता निर्माण होण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। माननीय उपवन संरक्षक अमोलजी सातपुते, माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण कार्यालयातील पूर्ण स्टाफ आणि चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीम, खेड फॉरेस्ट रेस्क्यू टीम, आपदा मित्र, चाकण वन विभागाअंतर्गत सर्व कर्मचारी आणि खेड वन विभागाचे पूर्ण कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेचा मुख्य हेतू म्हणजे मानव वन्यजीव संघर्ष यामध्ये निर्माण होणारा ताणतणाव कमी व्हावा आणि जे आपले आपदा मित्र आहेत, वन्यजीव मित्र आहेत यांच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन सुलभ व्हावे यासाठी जुन्नर येथील माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्राचे डॉक्टर आपल्याला उपलब्ध झालेले आहेत। ते अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपल्या आपदा टीमला आणि चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीमला, खेड फॉरेस्ट रेस्क्यू टीमला करत आहेत। या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन रेस्क्यू मेंबर्स आणि वन्यजीव यांच्यामधील संघर्ष कमी व्हावा आणि त्यांना जास्तीत जास्त सहजीवनासाठी त्याचा फायदा करून घेता यावा हा या कार्यशाळेचा उपयोग आहे। मी या कार्यशाळेच्या माध्यमातून पूर्ण आवाहन करते वन्य विभागामार्फत फॉरेस्ट रेस्क्यू मेंबर्स आणि इतर आपल्या वन्यजीव मित्रांसाठी की या कार्यशाळेचा जास्तीत जास्त उपयोग तुम्ही करून घ्यावा आणि यातून उपलब्ध होणारी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्यामार्फत बिबट आणि मानव हा सहजीवनाचा जो एक शासनाचा हेतू आहे तो सफल करण्यासाठी उपयोग करून घेण्यात यावा।